हॉटेल बाग किशोरीला आज वार बुधवार सकाळला 7. किती? सकाळला 7. 1 2 3 4 5 6 7. हॉटेल बाग किशोरीला रोज ताजं बोकडाचं मटण. कुठं? हॉटेल बाग किशोरी. नाच करायचं नाही. हॉटेल बाग किशोरीला रोज ताजं बोकडाचं मटण खायचं असलं तर हॉटेल बाग किशोरी. नंबर 1 क्वालिटी, नंबर 1 क्वांटिटी. हॉटेल बाग किशोरी. 250 रुपयाला अनलिमिटेड ज्वारी बाजरी तंदूर हॉटेल बाग किशोरीलाच भेटतंय. आणि रोजच्या रोज ताजं बोकडाचं मटण हॉटेल बाग किशोरीलाच भेटतंय. आज हॉटेल बाग किशोरीला वार बुधवार. आज सकाळला 7 बोकडं आहेत. किती? सकाळला 7, दुपारला 2, नवसा भेटतात. वार बुधवार आज हॉटेल बाग किशोरीला 250 रुपयाला अनलिमिटेड ज्वारी बाजरी तंदूर. आज संध्यावारा खायचं असलं तर हॉटेल बाग किशोरीला जायचं. ओरिजिनल चुलीवरचा गावरान रस्सा, ओरिजिनल बोकडाचं मटण खायचं असलं तर हॉटेल बाग किशोरीला जायचं. आपला पत्ता तुळजापूर पासून आले की बोरीगाव पैसे आले पंपा समोर. ध्यानात ठेवा, पंपा समोर. आपल्या हॉटेल बाग किशोरीला पहिल्याला जेव्हा क्वालिटी क्वांटिटीचा जेवण झालं इचरा पहिल्याला. आम्ही खास परभणीहून आलो. इंस्टाग्रामला भयाची ID बघून 4 वेळेस फोन केला. भयाने व्यवस्थित मार्गदर्शन केलं. लोक काय बी ट्रोल करू द्या. 1 नंबर भाजी, 1 नंबर शेरवानी, 1 नंबर क्वांटिटी. 1 नंबर भाजी भाऊ. 1 नंबर क्वालिटी माल. आपल्या हॉटेल बाग किशोरीला पहिल्या जेव्हा आल्या क्वालिटी विचारा, क्वांटिटी विचारा, कुठून आल्या ती विचारा. पुण्यावरून चाललो होतो. रात्र जेवायला थांबलो. क्वांटिटी क्वालिटी 1 नंबर. तिथे आड यावाच लागतं. 1 नंबर जेवण. आमची 3री वेळ आहे जेवायला यायची. नंबर 1 जेवण. आपल्या हॉटेल बाग किशोरीला भैया जेव्हा आले ते कुठून आले तिचरा, क्वालिटी क्वांटिटी कशी झाली ती विचारा. जेवण कसं लागलं भैया विचारा. कुठून आला? कुंभारी. जेवण 1 नंबर, क्वालिटी 1 नंबर, क्वांटिटी 1 नंबर. गलत आहे का आपण व्हिडिओ मध्ये म्हणतो तसं? बरोबर 1 नंबर आहे. जेवण कसं आहे? 1 नंबर. सर्व्हिस 1 नंबरचे आहे. हॉटेल बाग किशोरीला नाच करतो का जेव्हा यायच लागतंय. यावंच लागतंय. त्या हॉटेल बाग किशोरीचं इतकं कौतुक झालेलं आहे. बार्शीचे पिंपळावर कलाकार पिंपळाच्या पानावर प्रत्येक जणाचा फोटो काढतात. प्रसिद्ध आपले कलाकार आहेत बार्शीचे. त्यांनी आज समक्ष आपल्या इथून हॉटेलला भेट दिलेली आहे. कारण त्यांना असं वाटलं की हॉटेल आपलं चांगलं चालायला लागलंय. लोकांची जेवणाची क्वालिटी ऐकून आणि सगळ्यांचा परिस्थितीच ऐकून भैया भेट द्यायला आले. ते भैयाला विचारा. भैयानं जेवण बी केलेलं आणि कशासाठी आलं विचारा आपल्यापाशी भैयाला. बऱ्याच दिवसापासून आमच्या बार्शीकरांचं हॉटेलची प्रसिद्धी